नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची? आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलताना या चुका टाळा. तर पहा, 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होऊन जवळजवळ 20 दिवस होऊन गेलेले आहेत आणि यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. तर धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना, मलमास आणि पुरुषोत्तम मास असं वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना आणि प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व आहे. यंदा 2026 मध्ये एक अतिरिक्त महिना आहे, तर तो 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यात आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली आहे आणि जेव्हा अधिक मास ज्या वर्षांमध्ये येतो तेव्हा त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचं संपूर्ण वर्ष असते. तर यंदा 2026 मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, तसेच या महिन्यामध्ये कोणते शुभ कार्य करावे किंवा कोणते शुभ कार्य हे आवर्जून टाळावे, तसेच या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलींनी आईची ओटी का भरावी आणि ती कशी भरावी, तसेच ओटी भरताना मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू नक्कीच घ्यायची आहे. तसेच आपण अधिक महिन्यामध्ये जोडव्यांमध्ये भर टाकत असतो. आपली जोडवी जी आहेत तर ते सुद्धा आपण बदलत असतो. तर ही जोडवी बदलताना तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. तसेच अधिक मासात अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आणि व्हिडिओला एक लाईक करून भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहा. तर बघा, 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास हा दरवर्षी येत नाही, साधारण 3 वर्षांनी हा अधिक मास येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना ही केली जाते. अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो. या महिन्यात दान, जप, तप आणि धार्मिक ग्रंथांचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते. तसेच अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर हे चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसांचे असते, सौर वर्ष हे 365 दिवसांचे असते. या 2 वर्षामध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणून याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं. या अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवले आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना, व्रत केले जाते. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य किंवा विधी आहे तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती. या महिन्यात आपल्याला जावयाला 33 अनारसे तसेच
33 धोंडे दान दिले जातात. आता धोंडे म्हणजे काय? तर अधिक महिन्यात जावयाला खाऊ घातले जाणारे धोंडे म्हणजे पुरणपोळीचं पुरण वापरून बनवलेले गोड पदार्थ असतात, जे उकडून किंवा तळून गोल लाडवासारखे बनवले जातात. त्यांनाच धोंडे म्हणतात. हे पदार्थ जावयाला नारायणाचे रूप मानून आदराने खाऊ घालतात. कारण हा महिना पुरुषोत्तम मास भगवान विष्णूला समर्पित असतो. जावई हा कुटुंबातील एक महत्वाचा आणि आधाराचा दुवा मानला जातो. म्हणून या महिन्यात त्याला विशेष मान दिला जातो आणि हे धोंडे त्याला खाऊ घातले जातात. आणि अजूनही ही प्रथा आपल्याकडे चालू आहे आणि म्हणून या धोंड्याच्या महिन्यात खास करून लेक आणि जावयाचा मानपान हा केला जातो. जर आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जातं. आणि म्हणून या महिन्यात आपल्या यथाशक्तीने जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. ज्यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान आणि 33 वस्तूंचे जे दान हे आवर्जून करावे. या अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचं पठण करावं किंवा भगवद्गीतेचं पठण करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. तसेच या अधिक मासात शक्य असेल तर तीर्थक्षेत्रांना भेट देणं आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. हा अधिक मास अतिशय पवित्र आणि शुभ असला तरीही या महिन्यात काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या असतात. काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाहीत. जसे की बघा, या अधिक महिन्यामध्ये विवाह करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे यासारखी शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे टाळावे. कारण याला निकृष्ट महिना असं म्हटलं जातं आणि म्हणून या महिन्यात यासारख्या गोष्टी चुकून देखील करू नये. आता या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व हे सांगितलं गेलं आहे. आपल्या जन्मदात्या आईची ऋणांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे. असंही आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि तिचे ऋण फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंताकडे पोहोचतं असं म्हटलं जातं. आता या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी? तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी आणि शुक्रवारी भरत असतो आणि आपली आई ही देखील देवीपेक्षा कमी नाही. आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी ही भरू शकता. परंतु या 2 दिवशी नाही शक्य झाले तर तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जाऊन आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाउज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, तसेच हळदी कुंकवाचा करंडा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा आणि यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत. म्हणजेच
आईला द्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ घेतले तरी सुद्धा चालेल. परंतु अधिक मासामध्ये अनारसाला खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून अनारसे घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसेच मुलीने आईला नवीन वस्त्र द्यावे, नवीन एखादी साडी जी आहे तर ती देखील आईसाठी खरेदी करावी. आईला पाटावर बसून तिला हळदी कुंकू लावावे. नंतर आईच्या साडीच्या पदरावर तुम्हाला नारळ, खण, तांदूळ आणि इतर वस्तू ओटीत ठेवून आईची ओटी भरायची आहे. आणि ओटी भरताना आईला 33 पदार्थ जसे की अनारसे, 33 अनारसे, 33 रुपये, 33 फळे या आवर्जून द्यावेत. यानंतर आईला नमस्कार करून आईच्या आरोग्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आईची ओटी फक्त विवाहित महिला म्हणजेच विवाहित मुलगीच भरू शकते का? तर पहा, अविवाहित मुलगी असेल अधिक महिन्यामध्ये ही ओटी भरू शकते. आता अधिक महिन्यामध्ये अशी एक वस्तू आहे जी तुम्हाला आपल्या आईसाठी घ्यायची आहे, ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. तर बघा, तुम्ही आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत, हिरव्या रंगाच्या. आणि जर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या देणं शक्य झालं नाही तर बांगड्या भरण्यासाठी तुम्ही 100 रुपये का होईना नक्कीच आईला बांगड्या भरण्यासाठी द्यायच्या आहेत. कारण या अधिक महिन्यामध्ये आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरणे हे खूप शुभ मानलं जातं आणि प्रत्येक मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू आहे तर ती नक्कीच द्यायची आहे. तसेच या अधिक महिन्यात स्त्रिया आपल्या जोडवी बदलतात. जी जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात आणि नवीन जोडवी जी आहेत तर ती सुद्धा खरेदी करत असतात. आणि या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणे किंवा जोडव्यांमध्ये भर हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये, कारण हे कार्य देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारं मानलं जातं आणि म्हणून मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा अलंकार येतो आणि तो म्हणजे आपल्या पायात असणारी जोडवी. सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते. स्त्रियांनी पायाच्या बोटात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात सुख शांती समृद्धी आणते आणि नकारात्मकता ही देखील दूर होते, असे आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. परंतु जोडवी करताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करू शकत असाल, इतकी तुमची ऐपत असेल, तरीही सोन्याची जोडवी जी आहेत तर ती पायामध्ये कधीच घालू नयेत, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. कारण सोने हे माता महालक्ष्मीचे प्रतीक आहे आणि ते आपल्या पायात अशुभ मानलं जातं. कारण जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा, आपल्या जोडव्यांचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी माता महालक्ष्मीचा अपमान होतो. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्ट्या सोन्याची जोडवी पायात न घालण्याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याची ऊर्जा शरीरात उष्णता निर्माण करते, जे पायासारख्या खालच्या भागासाठी योग्य नाही. तसेच सोन्यामुळे शरीरातील ऊर्जा शोषली जाते. तर चांदी जी आहे ती पायात घातली जाते, ती पृथ्वीची ऊर्जा शोषून शरीराला संतुलित ठेवते आणि उष्णता कमी करते. आणि म्हणून सोने कमरेच्या वर आणि चांदी कमरेच्या खाली घालणे शरीराच्या ऊर्जेच्या संतुलनासाठी चांगले मानले जाते. म्हणून पायामध्ये चुकूनही सोन्याची जोडवी जी आहेत तर ती घातली जात नाहीत. त्यामुळे नेहमी पायामध्ये चांदीची जोडवी घालावीत. तसेच आपल्यामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा जोडवी आकर्षित करत असतात आणि आपल्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. या नकारात्मक ऊर्जा सोबतच आपल्यामध्ये म्हणजेच आपल्या शरीरामध्ये
जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम जोडवी ही करत असतात. आणि म्हणून तुम्हाला चुकूनही या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये जोडवी बदलताना चांदीऐवजी सोन्याची जोडवी आहे तर ती खरेदी करायची नाहीत. या अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही आईकडून करवून घ्यायची आहेत. म्हणजेच बघा, असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये जसे आपण आईची ओटी भरत असतो तसेच आईने सुद्धा आपल्या मुलीच्या जोडव्यांमध्ये भर टाकावी, मुलीला नवीन जोडवी करून द्यावीत असं म्हटलं जातं. म्हणून तुमच्या आईला जर शक्य असेल तर नक्कीच आईकडून तुम्ही जोडवी करून घ्यायची आहेत. परंतु आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः ही जोडवी केली तरी सुद्धा चालेल. तसेच या पवित्र महिन्यात छोटीशी चूक सुद्धा आपले पुण्य जे आहे तर ते हिरावून घेऊ शकते. आणि म्हणून आपल्याला या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये अशा काही चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. ज्या अधिक महिन्याच्या काळात आपले स्वामी भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा ही नेमकी कशी करावी, जेणेकरून आपल्याला या सेवेचं संपूर्ण फळ हे प्राप्त होईल. अधिक मासात अधिक मासात संयमाचा महिना आहे. यामुळे या काळात भौतिक सुखांशी संबंधित काही गोष्टी या टाळल्या पाहिजेत. या महिन्यात सांगितल्याप्रमाणे जे शुभ कार्य आहेत तर ते वर्ज्य करावे. जसे की गृहप्रवेश असेल, नामकरण सोहळा असेल, ज्या काही गोष्टी तुम्हाला अगोदर सांगितलेल्या आहेत तर त्या पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. तसेच भगवान विष्णूंची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि मनात शुद्धता असणं ते खूप म्हणजेच अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिन्यात तुम्हाला मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, शिळे अन्न खाणं टाळायचं आहे आणि जास्तीत जास्त सात्विक आहार, फलाहार तसेच या महिन्यात नवीन वस्तूंची खरेदी करणं किंवा मोठी मालमत्ता खरेदी करणं हे आवर्जून टाळावं. या महिन्यात केलेले कार्य हे लगेच फलदायी होत नाही. त्यामुळे केलेले वृत्त वैकल्य चालत नाही, तर ती वाणीची शुद्धता असणं हे सुद्धा आवश्यक आहे. या काळात कोणाशीही वाद घालू नका, अपशब्द बोलू नका, कोणाशीही खोटे बोलू नका. शांती, संयम आणि मधुर भाषा वापरा. हा महिना दान धर्मासाठी ओळखला जातो. या महिन्यात दान करणे हे खूप शुभ मानलं जातं. क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान, कमीत कमी 33 वस्तूंचे दान हे नक्की करा. दान करताना मनात कोणताही स्वार्थ तुम्ही ठेवू नका. तसेच या काळात तुळशीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. परंतु बरेच लोक रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घालतात. ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. रविवार आणि एकादशीला तुळशीला कधीही पाणी घालू नये. त्यामुळे अधिक मासाचे फळ आहे तर ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची निष्ठापूर्वक सेवा करायची आहे. याला पुरुषोत्तम उपासना असेही म्हणतात. भगवान शंकर आणि विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप. या महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप हा नक्की करावा. तसेच श्रीमद भगवद्गीता किंवा रामायण यापैकी ग्रंथांचे वाचन जे आहे तर ते आवर्जून करावे. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा मंदिरात तुपाचा दिवा हा नक्की लावावा. या अधिक महिन्यात दररोज भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचे नैवेद्य हे नक्की अर्पण करावा. तसेच शक्य असेल तर दररोज भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा. ते शक्य नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला या चुका या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत. भगवान श्री हरी विष्णूंची सांगितल्याप्रमाणे या गोष्टी केल्या तर नक्कीच अधिक मासाचे संपूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. तर
धोंड्याच्या महिन्याची ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.